आता फक्त त्र्यंबकेश्वरचं महादेवाचं शिवलिंग यांनी शिफ्ट नाही केलं दुसरीकडे म्हणजे बरं होईल. 15 ऑगस्टला अचानक हा बोर्ड लागला इथे उपजिल्हा रुग्णालय आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं काही स्थलांतरच झालेलं आहे. 15 ऑगस्ट पासून जे रुग्ण इथे येत आहेत त्यांना इथून पुन्हा 4 किलोमीटरसाठी दूरवर जाण्याची वेळ आलेली आहे. तर या सरकारमध्ये नेमका कुठला माल फुकून निर्णय घेतला जातो हे समजायला मार्ग नाही. आता त्र्यंबकेश्वरमध्ये हा जो प्रकार चाललाय तो बघा. आम्हाला इडच पाहिजे, दर्शन महत्वाचं नाही, आमचं पेशंट महत्वाचं आहे. आम्हाला कुठं न्यायची डिलेव्हरी गरीबाची कोण गाडी देत नाही, मग खूप गरिबांची डिलेव्हरी घरी करायची का? तोडू नका, माझं ऐका. 80 वर्षाची म्हातारी बोलताय, बोलायला वेळ लागत नाही, पण लढायला किती वेळ लागत नाही. इथं चांगल्या अवस्थेत असलेलं सरकारी रुग्णालय पाडून ते रुग्णालय 5-6 किलोमीटर लांब शिफ्ट करायचा निर्णय घेतला सरकारने आणि त्याची कार्यवाही पण चालू झाली. स्थानिक लोकांचा पूर्णपणे विरोध असतानाही त्यांच्या मताला न जुमानता यांची फक्त हुकुमशाही चालली, दादागिरी चालली. म्हणजे हॉस्पिटल पाडायचा खर्च वेगळा, त्याच्यावर होणारं नुकसान वेगळं, नवीन हॉस्पिटल बांधायचा खर्च वेगळा, म्हणजे करोडो रुपयाची याच्यामध्ये उधळपट्टी होणार आहे. हा पैसा जनतेचा आहे, हा पैसा तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी विकून जमा नाही करणार आहे तिथे. त्याच्यामुळे ऍटलिस्ट त्या लोकांना विचारा, त्यांचे मतं घ्या की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. हे जे पालकमंत्री आले नाशिकला, यांनी फक्त नाशिकची वाट लावायची आणि पैशांची उधळमानकी करायची एवढंच निर्णय घेतलेला दिसतोय. कारण ह्या निर्णयामागे कुठल्याही प्रकारचं लॉजिक इथे समजत नाहीये.